या सीझनमधल्या सणांमध्ये नारळी पौर्णिमेचं महत्त्व खूपच आहे. दरवर्षी साधारण श्रावण महिन्यात पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवसाला रक्षाबंधन पण म्हणतात. पण नारळी पौर्णिमेच्या नावातच नारळाचं नाव आलेलं आहे. त्यामुळे त्या दिवशी नारळाचा विविध प्रकारे आपण उपयोग करतो. स्वयंपाकात, खाण्याच्या पदार्थात तो वापरला जातो. तसेच या सीझनमधलं ते प्रमुख पीक धरलं जातं. त्या समुद्राला खूप भरती वगैरे असते, त्यामुळे त्यात नारळ अर्पण करून संरक्षणासाठी प्रार्थना केली जाते. तसंच नारळी पौर्णिमेसाठी नारळ घालून केलेले विविध गोड पदार्थसुद्धा या दिवशी केले जातात. नारळाची, ओल्या खोबऱ्याची वडी, ओल्या नारळाच्या करंज्या किंवा ओलं खोबरं, नारळ घालून केलेला गोड भात, असे वेगवेगळे पदार्थ, नारळी पाकाचे लाडू आपण करतो. आज आता आपल्याला नारळी भात हा पदार्थ, त्याची करायची कृती बघायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य हे 1 वाटी तांदूळ धुवून निथळत ठेवले आहेत. त्याच्यात घालण्यासाठी काजूचे काप आहे, बेदाणे, किसमिस, लवंग आहे, हा रंग आहे, ही वेलदोडा पावडर, साखर आहे, तूप आहे आणि हा खवलेला नारळ आहे. आता आपण या कृतीला सुरुवात करतोय. तर पहिल्यांदा मी थोडं पाणी इथे उकळायला ठेवते. आणि आता आपण ही भात करण्यासाठी ही कढई गॅसवर ठेवतो. यात आता आपण कढईत तूप घालणार आहे. साधारणपणे 1-1.5 चमचा तूप आपण यात घातलेलं आहे. हे तूप गरम झालं की त्यात 4-5 लवंगा, ज्याला लवंगाची फोडणी त्याला दिली जाते, 4-5 लवंगा आपण यात घालणार आहोत. लवंग तडतडली किंवा फुटली की आता त्याच्यावर आपण हे निथळलेले तांदूळ टाकणार. आता लवंग ही फुटून वर आलेली दिसते. आता यात आपण तांदूळ टाकतोय. आता हे तांदूळ आपण परतून घेतो. गुलाबीसर रंगावर हे परतून घ्यायचे तांदूळ. एरवी हा साधा भात करताना याला आपण 1.5 पट पाणी घालतो आणि कुकरला 2 शिट्ट्या घेतल्या की हा मोकळा सळसळीत चांगला भात तयार होतो. पण आज आता आपल्याला नारळ आणि साखर पण यात घालायची आणि त्यामुळे एवढं पाणी याला आपण लागणार नाही. तसंच हा भात एकदम आपल्याला मऊ शिजवायचा नाही आहे. हे बघा, हे तांदूळ आता परतून छान गुलाबीसर झालेले. आता
आता या वाटीने आपण तांदूळ घेतले, याच वाटीने सध्या आपण 1 वाटी पाणी याला घातलेलं आहे. आणि त्याला आता आपण वाफ आणतो. त्या भाताला वाफ येईपर्यंत आपण थोडंसं दूध घेतलं आहे, त्यात हा खायचा रंग घातला आहे आपण. थोडंसं केशर यात घातलेलं आहे आणि ही थोडीशी विलायची पावडर पण यात घातलेली आपण. दोन 3 मिनिटांनी हे झाकण काढून बघायचं आहे, भात खाली लागतोय का जातोय का, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हा भात जर आपला मोकळा झालेला आहे, यात आपण ही 1 वाटी ही साखर घालतोय. हे 1 वाटी खोबरं घातलंय यात आपण. आणि आता हे जे दुधात आपण थोडासा रंग कालवला आहे, केशर घातला आहे, वेलची घातली पावडर, ते आपण याच्यावर ओतणार आहे. याच्यावर थोडेसे बेदाणे घालायचे आणि हे काजूचे काप घालतो आपण. याच्यावर झाकण ठेवून आपण वाफ आणणार आहे परत चांगलं. या भाताला वाफ आली आहे का बघूया आपण. आता वाफ आलेली दिसते. याला आवडीप्रमाणे तुम्ही साखर किंवा गूळ घालू शकता आणि रंग पण कमी जास्त डार्क आवडत असेल तर तुम्ही तो घालू शकता. हा भात आता शिजलेला आहे. याच्यात साखर, नारळ, केशर, रंग, काजू, बेदाणे हे सगळं घातलेलं आहे आपण. आता हा भात झालेला आहे. साखर आणि खोबरं घातल्याने आणि त्याच्याबरोबर हा भात शिजवला आहे आपण, त्याच्यामुळे हा जरा आसट किंवा ओलसर दिसतोय. पण हा नारळी भात करायची ही पारंपरिक पिढ्यानपिढ्या आलेली ही पद्धत आहे. अशा रीतीने हा आपला नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात हा तयार झालेला आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही करायला फार अवघड नाही आहे. फक्त तुम्ही
कमी पाण्यात पहिल्यांदा तांदूळ तो शिजवून घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि मग परत साखर, खोबरं, रंग, काजू बेदाणे वगैरे घातल्यावर पुन्हा त्याला वाफा आणायच्या आहेत, म्हणजे त्याच्यात साखर आणि ते खोबरं पण चांगलं त्याच्याबरोबर शिजवलं जातं आणि त्याची चव पण चांगली व्यवस्थित येते. तर ही जर रेसिपी आपल्याला आवडली असली तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.